वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यनमोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणा साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपदाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधे नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर सर्वांचं झालं स्वागत आजच्या साप्ताहिक सत्संगात। तर आज आपण हरे कृष्ण इको जीरो आहे ओके हरे कृष्ण ठीक आहे असं ऐकायला येतं सर्वांना। तर भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 3 वर आपण आज चर्चा करणार आहे। सर्वांनी म्हणा पाठीमागं एक शब्द नंतर आपण पूर्ण श्लोक म्हणतो। अश्रद्धधाना पुरुषः धर्मस्य अस्य परन्तप अप्राप्य निवर्तन्ते मृत्यु संसार वर्त्मनि अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्त्मनि अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसार
संसारवर्त्मनि अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि. श्लोकाचा अर्थ या प्रकारे. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. तात्पर्य अभयचरणारविंद भक्तिवेदांत समर्थ प्रभुपाद यांच्याद्वारे. अश्रद्धाळू लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते. महान व्यक्तीकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही. ते डळमळीत वृत्तीचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाही. म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चैतन्य चरितामृतामध्ये म्हटले आहे, भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संसिद्धी प्राप्त होऊ शकते. यावर दृढ विश्वास असणे म्हणजेच श्रद्धा होय. यालाच वास्तविक श्रद्धा असे म्हटलेले आहे. हरे कृष्ण. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये. तर या ठिकाणी आपण आज जो श्लोक निवडलेला आहे चर्चा करण्यासाठी, तर हा श्लोक भक्तीमध्ये आपल्याला जर प्रगती करायची असेल तर श्रद्धा खूप महत्वाची आहे. बरोबर ना? जर आपली श्रद्धा डळमळीत असेल तर आपण जास्त काळ त्या गोष्टीमध्ये संलग्न राहू शकत नाही. बरोबर? भक्ती रसामृतमध्ये म्हटलं, आदौ श्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची आसक्ती भाव प्रेम. तर भक्तीची जी सर्वोच्च अवस्था आहे ही जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर पहिली पायरी कोणती आहे? श्रद्धेची पहिली पायरी आहे. श्रद्धा असणं खूप आवश्यक आहे. जर आपल्याकडं श्रद्धा नसेल तर आपण ती गोष्ट जास्त काळ नाही करू शकणार. बरोबर ना? आणि ही जर श्रद्धा विकसित करायची असेल तर मग काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे आपल्याला? सगळ्यात महत्वाचं श्रवण केलं पाहिजे. होय की नाही? देवावरचा आपला विश्वास वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. होय की नाही? अजून काय केलं पाहिजे? नियमितपणे असणारा जो सत्संग कार्यक्रम आहे तिथं आलं पाहिजे. तर श्रद्धा विकसित करायची असेल तर श्रद्धाळू लोकांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. मग आपली श्रद्धा हळूहळू हळूहळू विकसित होणार आहे. आलं लक्षात? किती लोकांनी सत्संग कार्यक्रमाला यायच्या आधीच जप सुरू केलेलं आहे. सत्संगात इथं यायच्या आधी जप सुरू केलेला. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. हा हरे कृष्ण महामंत्र किती लोकांनी सत्संगात येण्याआधी सुरू केला? हातवरती करा. सत्संगात यायच्या आधीच नाही, हरे कृष्ण मंत्र म्हणतोय मी. रामकृष्ण हरी नाही, 16 अक्षरी हरे कृष्ण महामंत्र किती लोकांनी सुरू केला? कोणीच नाही. सत्संगामध्ये आल्याशिवाय हे शक्य नाही. सत्संगामध्ये आल्यानंतर मग श्रवण होणार त्याच्याविषयी. बरोबर? आणि मग हळूहळू श्रद्धा विकसित झाल्यानंतर मग भक्तिमय जीवनामध्ये आपल्याला हळूहळू रुची निर्माण होते. लगेच भगवद्गीता वाचायला सुरुवात होत नाही, भागवत वाचायला सुरुवात होत नाही, श्रवण कीर्तन सुरू होत नाही. तर ज्या व्यक्तीमध्ये ती श्रद्धा आहे तोच व्यक्ती ती श्रद्धा काय करू शकतो? ट्रान्सप्लांट करू शकतो. आपल्या हृदयामध्ये बीजारोपण कोण करू शकतं? श्रद्धेचं. ज्याच्यामध्ये ती श्रद्धा आहे तोच व्यक्ती ही श्रद्धा आपल्या हृदयामध्ये त्याचं बीज रोपण करू शकतो. म्हणून आपण पाहतो प्रभुपादांच्या द्वारे या श्रद्धेचा विकास खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये झालेला आहे. या अगोदर
आम्ही बऱ्याच आध्यात्मिक कार्यक्रमांना जात होतो, प्रवचन कीर्तन बरीच ऐकत होतो, पण जे प्रभुपादांच्या वाणीमधून ऐकायला मिळालं ना, ते कुठून सुद्धा ऐकायला मिळालेलं नाही. आणि म्हणून प्रभुपादांच्या शब्दावरती खऱ्या अर्थानं दृढ विश्वास बसला. नाहीतर यापूर्वी वारकऱ्यांची खूप प्रवचन आम्ही ऐकत होतो, भरपूर प्रवचन कीर्तन केली होती, पण कधीही त्या प्रवचनामध्ये आपण शरीर नसून आत्मा आहोत हे कधीही ऐकायला मिळालेलं नव्हतं, कधीच ऐकायला मिळालं नव्हतं. हा संसार दुःखमय आहे हेही कधी ऐकायला मिळालं नव्हतं. या जीवनामध्ये आपल्या मुख्य समस्या कोणत्या आहेत त्याही कधी ऐकायला मिळालं नव्हतं. मुख्य समस्या अन्न वस्त्र निवारा शाळेमध्ये सांगितलं जायचं, होय की नाही, पण मुख्य समस्या कोणत्या आहेत? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन ही सांगणारी केवळ एकमेव एकच व्यक्ती प्रभुपाद ठासून सांगत होते. कितीही विज्ञानाने प्रगती केली तरी म्हातारपण आपण थांबवू शकत नाही, रोग थांबवू शकत नाही आणि आपल्याला येणारं मरण थांबवू शकत नाही, हे ठासूनपणे सांगणारी एकमेव व्यक्ती होती. ती म्हणजे कोण? प्रभुपाद. कारण त्यांच्या हृदयामध्ये ती दृढ श्रद्धा विकसित झालेली होती. असाच व्यक्ती काय करू शकतो? ही श्रद्धा इतरांच्या हृदयामध्ये त्याचं बीजारोपण करू शकतो, अन्यथा कोणीही नाही. म्हणून आपण पाहतो बघा, एकदा नारद मुनी चाललेले असतात, रस्त्याने चाललेले असताना नारद मुनींना अतिशय विद्वान ब्राह्मण भेटतो, वेदांमधला पंडित असतो. तो नारद मुनींना म्हणतो की नारद मुनी कुठं चाललाय? नारद मुनी म्हटले की वैकुंठाला चाललोय. तर ब्राह्मण म्हटला की भगवंताला गेल्यानंतर प्रश्न विचारा की मी भगवत धामात परत कधी येईल. तर नारद मुनी म्हटले की ठीक आहे विचारतो. काही अंतर पुढे चालून गेल्यानंतर एका वडाच्या झाडाखाली कोण दिसलं? एक चांभार होता, मोची होता, तो चपल्या शिवायचं काम करत होता. तोही श्री विष्णूंचा महान भक्त होता, मोठा भक्त होता. तो म्हटलं नारद मुनी कुठे चाललाय? म्हटले वैकुंठाला. मग हा चांभार म्हटला की माझा एक प्रश्न विचारा बरं, काय की माझा उद्धार कधी होईल? नारद मुनी पोहोचले वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये पोहोचल्यानंतर नारद मुनींनी पहिला प्रश्न विचारला, म्हटले की मी खाली मृत्यू लोकामध्ये भ्रमण करत होतो आणि तिथं मला एक विद्वान ब्राह्मण भेटला. त्यांनी विचारलेलं आहे की माझा उद्धार कधी होईल? त्यावेळी भगवंतांनी उत्तर दिलं काय? त्याला अनेक जन्म लागतील वैकुंठामध्ये परत येण्यासाठी. नारद मुनींना एकदम आश्चर्य वाटले की अरे एवढा वेदांमधला पंडित ब्राह्मण त्याला एवढे जन्म लागणार? आणि नारद मुनी पुढचा प्रश्न विचारला, म्हटले की तो चांभार आहे, तो वडाच्या झाडाखाली चपला शोधत, त्याला कधी मुक्ती मिळेल? तर भगवान म्हटले की तो याच जन्मामध्ये माझ्या धामामध्ये परत येईल, वैकुंठामध्ये परत येईल. आणि असं म्हटल्यानंतर नारद मुनींना आश्चर्य वाटलं. मग भगवंतांना त्यांनी विचारलं की म्हटले की भगवंता असा का तुझा भाव करताय तुम्ही? ब्राह्मणाला अनेक जन्म लागणार आणि चांभार याच जन्मामध्ये येणार. तर भगवान म्हटले की खाली गेल्यानंतर तुला दोघं पण प्रश्न विचारतील. काय? भगवान काय करतायत? जागे की झोपलेले? तर खाली गेल्यानंतर सांगायचं की भगवंतांनी एक मोठा हत्ती घेतलेला आहे, त्या हत्तीला एक दोरा बांधलेला आहे आणि एक सुई घेऊन त्या सुईच्या छिद्रामधून भगवंत त्या हत्तीला काय करतात? असं आरपार करत बसलेले. आणि असं म्हटल्यानंतर नारद मुनी म्हटले की ठीक आहे. आणि मग खाली आले नारद मुनी आणि पहिल्यांदा कोणाला भेटले? विद्वान ब्राह्मणाला भेटले. आणि विद्वान ब्राह्मणाला भेटल्यानंतर पाण्याची काय आवश्यकता? विद्वान ब्राह्मणाला भेटले आणि भेटल्यानंतर ब्राह्मण म्हटला की नारद मुनी विचारला का माझा प्रश्न? तर नारद मुनी म्हटले की अरे विचारलाय, पण तुला अनेक जन्म लागणार आहे म्हटले. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, म्हटले की मी एवढा मोठा पंडित आणि मला एवढा काळ का लागणार आहे इकडं? आणि असं म्हटल्यानंतर ब्राह्मण म्हटला की भगवान जागे आहेत ना वरती, म्हणजे मी एवढा पंडित मोठा, एवढं शास्त्र रोज वाचतोय आणि मी भगवधामात कधी जाणार हे भगवंतांना माहिती नाही. तर नारद मुनी म्हटले की भगवान जागे आहेत, करतात काय म्हणले तिथं?
तर मग नारदाने म्हटले की एक मोठा हत्ती घेतलेला आहे, त्याला दोरा बांधून एका सुईच्या छिद्रामधनं आरपार अशी खेळवत बसले ते हत्तीला. तर ब्राह्मण म्हटला की काय मूर्खपणा हा नारद तुमचा, तुम्ही वैकुंठाला गेलाच नाही. एवढ्याशा छिद्रामधनं एवढा मोठा हत्ती आरपार जाऊ शकतो का? जाऊ शकतो का? जाऊ शकतो. जाऊ शकतो. जाऊ शकतो. भगवंत आहे. हा? भगवंत काही करू शकतो. जाऊ शकतो का? बाकी इकडे माग छिद्र एवढंच तर आहे, दोरा बसवता बसवता मुश्किल होत आहे आपल्याला. हाती कधी बसणार त्याच्यामध्ये? हा हा आहे का शक्य सांगा? शक्य. हा एवढ्या छिद्रामधून हत्ती जाऊ शकतो का? हो. जाऊ शकेल? येस. भगवंतांना बघा, तुम्हाला सर्वांना विश्वास आहे, पण ब्राह्मणाला विश्वास आहे का या? नाही. ब्राह्मणाला विश्वास नव्हता. नारदांच्या लक्षात आलं की भगवंतानी असं का म्हटलेलं आहे, याला अनेक जन्म का लागणार आहे? कारण विश्वास श्रद्धा नाही. कारण हा यांनी शास्त्र वाचलंय, पण ते शास्त्र त्याला अजून डायजेस्ट झालेलं नाही, पचलेलं नाही शास्त्र. तर आपण भगवद्गीता भागवत शास्त्र वाचतो, पण ते शास्त्र समजून घेण्यासाठी कशाची आवश्यकता असते? सत्संगाची आवश्यकता आहे. अजून कशाची आवश्यकता आहे? अजून कशाची आवश्यकता आहे? श्रद्धेची आवश्यकता, गुरूची आवश्यकता. अजून काय आहे सांगा बघू, कोण कोण काय काय सांगते. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सेवेची आवश्यकता आहे. सेवेची जेवढी आपण सेवा करू तेवढं शास्त्र आपल्याला प्रकट होत जाईल. समजतंय? नुसतंच इथं बसून श्रवण करून शास्त्र समजणार नाही. उठलं पाहिजे आणि हातामध्ये झाडू घेतला पाहिजे, सेवा केली पाहिजे, किचन मध्ये सब्जी कटिंग केली पाहिजे, सर्विंग केलं पाहिजे, भांडी मार्जन केलं पाहिजे. मग ते शास्त्र काय होणार? हळूहळू हळू रिव्हील होणार. नुसता जप करून श्रवण करून बसून कुठलीच गोष्ट होणार नाही. जर आपल्याला ते शास्त्र उतरवायचं असलं आतमध्ये, तर आपल्याला ते झिजवलं पाहिजे शरीर. म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये आपण कष्ट केलं पाहिजे. मग ते फुलमाळा बनवणं असेल, झाडू मारणं असेल, सेवा करणं असेल, ते आपण केलं पाहिजे. आता महिनाभर आपल्याकडे वेळ आहे. कशासाठी वेळ आहे? हा कलेक्शन साठी वेळ आहे की नाही? बरेच भक्त बाहेर पडतायत, घरोघरी जात आहेत, दुकानामध्ये जातात आणि चांगलं कलेक्शन करतायत. आणि या वर्षी खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे आपल्याला, आणि आपले भक्त पण चांगल्या पद्धतीने धडपडत आहेत आणि घरोघरी जाऊन कलेक्शन सुरू केलंय. तर अतिशय सुंदर गोष्ट आहे. या वर्षी सगळ्यात चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आणि चांगल्या पद्धतीने सेवा चालू आहे. तर या प्रकारे ज्यावेळी आपण धडपड करू ना, त्याच वेळी ते शास्त्र रिव्हील होईल. एकदा सिद्धार्थ सरोज ठाकूरांच्याकडे एक गव्हर्नर आले आणि सरळ ते सिद्धार्थ सरोज ठाकूरांच्याकडे गेले आणि म्हटले की मला काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे. तर सिद्धार्थ सरोज ठाकूर काय म्हटले की तुम्ही प्रश्न विचारण्याआधी किचन मध्ये आमचे ब्रह्मचारी लोक आहेत, ते भांडी घासतात, तिथे जाऊन थोडी मदत करा आणि मग प्रश्न विचारायला या. आता तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की एवढा मोठा गव्हर्नर व्यक्ती, पण त्यांना किचन मध्ये पाठवलं भांडी घासायला, आहे की नाही? पण गव्हर्नर पण ते प्रणादपी सुनीचेन तरवरीव सहिष्णुना होते. सिद्धार्थ सरोज ठाकूरांची आज्ञा आली आणि ते गव्हर्नर गेले. आपल्याकडचा कलेक्टर बी जाणार नाही. कलेक्टर कशा? सरपंच जाणार नाही साधा, हा तलाठी ग्रामसेवक, त्यांना पण किती चहापेक्षा किटली गरम म्हणतात आपल्याकडे, आहे ना? त्यांच्या बॉस पेक्षा ते खालचे चमचे जास्त गरम असतील. साहेब जागेवर नाही, साहेब बाहेर गेले, असं तसं आहे की नाही? सगळ्यात तुम्हाला अनुभव असेल. तर गव्हर्नर गेले आणि भांडी घासली. भांडी घासल्यानंतर सिद्धार्थ सरोज ठाकूरांनी बोलावलं, म्हटले की आता तुमचे काय प्रश्न आहेत विचारा. तर गव्हर्नर काय म्हटले? सर्व प्रश्नांची मला उत्तरं मिळाली सेवेमधून. सिद्धार्थ सरोज ठाकूर म्हटले की सेवा खूप महत्वाची आहे. जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढंच शास्त्र काय होणार आहे? ते प्रकट होणार आहे. ब्राह्मणाची अवस्था काय झाली? नुसतंच आपलं पठण करून ठेवलं सगळं, परंतु सेवा नसल्यामुळे ते शास्त्र प्रकट झालं नाही. मग नारद आता पुढे गेले आणि वडाच्या झाडाखाली कोण होतं? सांभार चपल्या शिवायचं काम करत होतं, होय की नाही?
नारदमुनी भेटल्याबरोबर चांभाराने पहिला साष्टांग दंडवत केला. ब्राह्मणाने काही दंडवत वगैरे केला तेव्हा चांभाराने लगेच दंडवत टाकला. दंडवत केल्याबरोबर नारदमुनींना तो म्हटला की तुम्ही भगवत धामातून परत आलेला आहे, माझे प्रिय भगवंत त्या ठिकाणी काय करतायत आणि तुम्ही माझा प्रश्न विचारला का? तर नारदमुनी म्हटले की होय, तुझा प्रश्न विचारलाय आणि तू याच जन्मामध्ये भगवत धामात परत जाणार आहेस. तर चांभार म्हटला की माझे प्रिय भगवंत करतायत काय त्या ठिकाणी? तर मग नारदमुनी सांगितलं की एक दोरा घेतलेला आहे, त्याला हत्ती बांधून एका छोट्याशा छिद्रामधून इकडं आरपार हत्तीला खेळवतो. चांभार हे ऐकून नृत्य करू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागले, अंगावर रोमांच प्रकट झाले आणि भाव भरून नृत्य करू लागला. आणि नारदमुनीच्या लक्षात आलं की ही इज अ क्वालिफाईड पर्सन. हा योग्य व्यक्ती आहे भगवत धामात जाण्यासाठी. नारदमुनी म्हटले की अरे तू तर नृत्य करायला लागलेला आहे, पण तुला पटतंय का म्हटले? हे सुईचं छिद्र एवढंच आहे, त्याच्यामुळे हत्ती इकडे तिकडे जाणार, हे तुला पटतंय का म्हटले? तर चांभार काय म्हटला, 101% पटतंय म्हटला. काय म्हटला, माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवरती, भगवंत छोट्याशा छिद्रामधून हत्तीला आरपार करू शकतात. नारदमुनी म्हटले कसं काय, एवढ्या छिद्रामधून हत्ती जाऊ शकतो का इकडे तिकडे? तर चांभाराने बघा आता कसं उत्तर दिलं, खूप सुंदर उत्तर दिलं. चांभार म्हटला, वडाच्या झाडाखाली वर्षानुवर्ष मी चपल्याशिवायचं काम करतोय आणि वडाच्या झाडाला एवढं छोटस फळ लागतं, वरनं फळ खाली पडतं, ते फुटतं आणि फुटल्यानंतर त्याच्यामधून छोटस बी बाहेर पडतं. बरोबर, वडाच्या झाडाचं बी पाहिले सर्वांनी, एकदम छोटस बी असतं. ते बी जमिनीमध्ये गेल्यानंतर त्या छोट्याशा बी मधनं एवढा मोठा वृक्ष बाहेर पडतो. इथं वृक्ष आहे बघा, वडाचा वृक्ष इथं. हा वृक्ष कशामधून प्रकट झालेला आहे? छोट्याशा बी मधनं. चांभाराने काय उत्तर दिलं बघा, खूप सुंदर मुद्दा आहे. चांभार म्हटला की एवढ्या छोट्याशा बी मध्ये जर एवढा मोठा वटवृक्ष राहत असेल, भगवंत छोट्याशा बी मध्ये एवढा मोठा वडाचा वृक्ष ठेवत असतील, तर त्या सुईच्या छिद्रामध्ये एवढा मोठा हत्ती झाला काय आवड आहे का भगवंतांना? आहे का? समजलं? चांभाराचं उत्तर असं उगच नुसते काय अशा हे मारले का, पुढे सोडले का चांभाराने? नाही, मार्मिक उत्तर दिले की नाही. छोट्याशा बी मध्ये जर एवढा मोठा वडाचा वृक्ष राहू शकत असेल, तर सुईच्या एवढ्याच्या छोट्या छिद्रामधून हत्ती का आरपार जाणार नाही? नारदांना पटलं आणि म्हटले की हा योग्य आहे भगवत धामात जाण्यासाठी. तर याला काय म्हटलेलं आहे? श्रद्धा म्हटलेलं आहे. आणि या श्रद्धेचा जो विकास आहे, हा श्रद्धेचा विकास अशा श्रवणामधूनच प्रकट होऊ शकतो. समजते? ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे तोच ती श्रद्धा आपल्याला देऊ शकतो आणि कोणीही नाही. प्रवचन कीर्तन नुसती अशी वर्ण ऐकून या श्रद्धेचा विकास होत नाही. तर त्याच्यासाठी सत्संगामध्ये आलं पाहिजे, श्रवण कीर्तन केलं पाहिजे, शास्त्राध्ययन केलं पाहिजे, मग हळूहळू हळूहळू श्रद्धेचा काय होणार आहे? विकास होणार आहे. तर म्हणून ही श्रद्धा दिवसेंदिवस आपण जास्तीत जास्त विकसित करत गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? भगवंतांवर जास्तीत जास्त अवलंबून राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग ही श्रद्धा हळूहळू वाढत जाणार आहे. आलं लक्षात? तर म्हणून श्रद्धा ही भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता ही जी श्रद्धा आहे, भक्तीमध्ये आपण प्रगती करत असताना कधी कधी या श्रद्धेला ठेच पोहोचू शकते. पोहोचू शकते का हो? ठेच पोहोचू शकते. हा, आता मला सांगा की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत असताना आपण प्रेमाने सेवा करत असतो, प्रेमाने एकामेकाशी बोलत असतो, पण हळूहळू हळूहळू काय होतं? याच्यामध्ये वितुष्टता यायला निर्माण होते. होतं का असं? होतं का असं? सांगा, कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या श्रद्धेला तडा पोहोचू शकतो? कोणत्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्या श्रद्धेला तडा पोहोचू शकतो? पोहोचू शकतो की नाही तडा? हा, सांगा. हा, सत्संगामध्ये आल्यानंतर
कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं आपल्या श्रद्धेला हानी पोहोचू शकते. कोमल श्रद्धा असते आणि एखाद्या भक्ताचं विचित्र वागणं, विचित्र बोलणं, व्यवहार व्यवस्थित नसणं, त्याच्यामुळे श्रद्धेला तडा पोहोचू शकतो. कधी कधी भक्त समूहामध्ये एखादा भक्त एखाद्या भक्ताला म्हणतो की एक 5,000 आहेत का हो? खूपच महत्वाचं काम आहे आणि तुम्हाला या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला देतो. म्हणजे सिनियर भक्ताने ज्युनियर भक्ताला मागितलं आणि ज्युनियर भक्त काय म्हणणार की हे भक्त एवढ्या वर्षापासून आहे आणि भक्ताची सेवा करायला पाहिजे ना. भक्ताची सेवा करायची म्हटल्यानंतर मग बिचारा जीपे वरती पाठवून देतो 5,000 रुपये. आजकाल फास्ट आहे सगळंच. पाठवून दिले. पाठवून दिल्यानंतर आता पैसे किती तारखेला देणार आहेत? पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला. आणि मग आता 1 तारीख आली आणि तो भक्त वाट बघणार. प्रभूजी आता वरिष्ठ आहेत आणि त्यांना माहिती असणारच 1 तारखेला द्यायचे पैसे. पण 1 तारीख गेली. 1 तारीख गेली आणि मग काय होणार सांगा आता? हा होऊ शकतं का असं? हा प्रभूजींनी बोलले होते 1 तारखेला घेणार, पण 1 तारीख उलटून गेली. बहुतेक प्रभूजी विसरले असेल कारण सेवेमध्ये एवढे व्यस्त आहेत प्रभूजी, त्याच्यामुळे कदाचित लक्षात राहिलेलं नसेल त्यांच्या. मग भक्त विचारतो त्यांना की प्रभूजी, लगेच विचारत नाही. 1 तारीख गेली, 2 तारीख गेली, 3 तारीख गेली, मग 5 तारखेला विचारतो. 5 तारखेला विचारल्यानंतर जर हा भक्त म्हटला की अजून एक 10 दिवसानंतर देतो प्रभूजी, आता काय होईल सांगा? काय होईल सांगा आता? हा 10 दिवसांनी देतो म्हटल्यानंतर जो ज्युनियर भक्त आहे त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होणार आणि विचार करणार की प्रभूजी शब्द काय पाळला नाही. 10 दिवस गेले, 10 दिवसानंतर मी मागितलं, पुन्हा काय म्हटले? देतो पुढच्या 1 तारखेला. कुठं लिहिला माझ्या तारीख पहिल्या? आणि त्यांनी त्या पुढच्या 1 तारखेला दिले समजा पैसे. असे दिले समजा. दिल्यानंतर पुढच्या वेळेला परत मागितले यांनी, तर काय होईल? बॅलन्स कमी आहे. आता मला सांगा की आपण वचन दिलेलं आहे त्या व्यक्तीला की मी प्रभू तुम्हाला 1 तारखेला देतो पैसे, तर आपण किती तारखेला द्यावेत? 1 तारखेला द्यावेत का? वरिष्ठ भक्त आहे ना, तर वरिष्ठ भक्ताने 1 तारखेच्या आधीच दिले पाहिजेत, बरोबर ना? तर याच्यामुळं काय होतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी भक्त समूहामध्ये या गोष्टी होतात अशा, आणि याच्यामुळं हळूहळू काय होतं, आपल्या श्रद्धेला तडा पोहोचू शकतो. कधी कधी एखाद्या भक्ताचं वागणं चालणं बोलणं यामुळं पण काय होऊ शकतं, या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि मग हळूहळू संशय निर्माण होऊ लागतात. समजते ना? संशय निर्माण होऊ लागतो. अरे आपण जे स्वीकारलेलं आहे हे खरंच ऑथेंटिक आहे का? ही लोक इथे येत आहेत, ही लोक सगळी खरंच प्रामाणिक आहेत का? तर प्रामाणिकपणावरती प्रश्नचिन्ह लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं नाही पाहिजे. जर ते चिन्ह निर्माण होत असेल तर मग काय होईल? तर म्हणून कसं आहे, ज्यावेळी आपण एकत्र येतो, एकत्र आल्यानंतर ज्यावेळी आपण एकत्र येऊन सेवा करू लागतो त्यावेळी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. होतात का निर्माण? प्रभुपादांचं एक वाक्य नेहमीच आहे. प्रभुपाद म्हणायचे की इफ यू वॉन्ट टू प्लीज मी, प्लीज कोऑपरेट इच अदर. म्हणजे काय की जर तुम्हाला मला प्रसन्न करायचं असेल तर एकामेकांच्या मध्ये काय करा, सहकार्याची भावना ठेवा. सहकार्याची भावना जर आपण ठेवली तर काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने हे प्रचार कार्य हळूहळू वाढत जाणार आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण जर वाद वाढवले तर मग काय होणार आहे, मग मात्र समस्या निर्माण होणार आहे, बरोबर ना? तर म्हणून
एकत्र येऊन आपण काय केले पाहिजे, सुंदर सेवा केली पाहिजे. आता सपोज आपण या ठिकाणी कीर्तन करतोय, पण कीर्तन करताना, भजन कीर्तन करताना एखाद्याला वाटलं की इथं मृदंगाचा आवाज जास्त येतोय, मी माझा करताल तिकडे दरवाज्यावरती बसून वाजवतो. हार्मोनियम वाजवणाऱ्याला वाटलं की ह्या मृदंगाचा जास्त आवाज आहे, हार्मोनियम उचलतो आणि त्या कोपऱ्यावर जाऊन मी वाजवतो. आणि गाणारा म्हटला ह्या सगळ्याचा जास्त कर्कश आवाज आहे, मी त्या कोपऱ्यात जाऊन गातो. तर काय होईल? काय होईल? हा, मिले सुर मेरा तुम्हाला म्हटलं आहे की नाही, पण मिले सुर मेरा तुम्हाला होईल का? सगळाच कार्यक्रम बिघडून जाईल. हार्मोनियमचा आवाज कोणाला ऐकायला येणार नाही, मृदंगाचा फक्त ढामढाम ढामढाम आवाज येईल. आणि करताल त्या कोपऱ्यात वाजत असेल आणि बाकी चिपळी असेल तर ती कुठेतरी कोपऱ्यात वाजत असेल आणि गाणारा त्या कोपऱ्यामध्ये म्हणत असेल. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामुळं तो जो स्वीटनेस आहे त्याचा अनुभव आपल्याला करता येईल का कीर्तनाचा? नाही करता येणार. म्हणून एकत्र जर आपण बसलो, कोण सुंदर गात आहे, कोण हार्मोनियम वाजवत आहे, कोण मृदंग वाजवत आहे, कोण करताल वाजवत आहे, कोण सितार वाजवत आहे, कोण गिटार वाजवत आहे, आणि प्रत्येकाला एकदम माईक दिलेला आहे आणि सुंदर तिने ते गात आहेत, एक पुढं गातो एक मागं गातोय, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा काय होणार आहे, स्वीटनेस निर्माण होणार आहे आणि कानाने ऐकायला पण ते आपल्याला आवडणार आहे, होय की नाही? तर म्हणून कुठलाही कार्यक्रम जर आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर तिथं येणारा जो भक्त समुदाय आहे तो कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने प्रेमाचा आदान प्रदान ठेवतोय त्याच्यावरती अवलंबून आहे त्या सर्व गोष्टी. तर समज गैरसमज हे होत राहतात, समज गैरसमज होत राहतात, पण ते समज गैरसमज बाजूला ठेवून आपल्याला संतुष्ट प्रभुपादांना करायचंय आणि भगवंतांना करायचंय हे आपण विसरून जातो. आणि म्हणून मग कार्यक्रम चालतो, परंतु कार्यक्रमामध्ये चालत असताना बऱ्याच गोष्टीमध्ये काय असतं, वितुष्टता आल्यामुळं हेवे दावे निर्माण होतात आणि त्याच्यामुळं एकामेकांच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग निर्माण होतं आणि मग असंतुष्टीचं वातावरण निर्माण होतं भक्त समुदायामध्ये. आपण भक्ती करण्यासाठी आलोय, जीवनामध्ये समाधान प्राप्त करण्यासाठी आलोय, पण ते समाधान आपल्याला मिळत नाही, बरोबर ना? आणि मग आपल्यामध्ये असंतुष्टी झलक निर्माण होते. कधी कधी आपण इतक्या अफवा पण असतात बघा, खरी गोष्ट घडली असती वेगळीच, पण ती सांगताना एकदम वेगळ्या पद्धतीने सांगितली असते. आपण एक प्रयोग करायचा का इथं? एक प्रयोग करूया का आपण? छोटासा प्रयोग करूया का आपण? बघा करूया. आता सगळं आपला ह्याच्यावर शूटिंग पण चालू आहे, त्याच्यामुळे राहू दे, पुढे नंतर आपण करूया कधी. पॉज करू. तर हा पॉज करून करता येईल का? करा पॉज करा.